अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या स्वामी मराठी चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर 21 जुलै 2024 रोजी गुरुपौर्णिमा आहे. त्यानिमित्ताने आपल्याला कोणती सेवा करायची आहे, ती सेवा आपल्याला का करायची आहे आणि ती सेवा कशासाठी करायची आहे, यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे. तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा. कसं होतं ना की बऱ्याच जणांना कोणतीही स्वामी महाराजांची सेवा असो किंवा दत्त महाराजांची सेवा असो किंवा कुलदैवतेची सेवा असो, हे हजारो लोक करत असतात. पण त्या हजारो लोकांना स्वामी सेवेचा अनुभव येतो का, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? किंवा हजारो लोकांपैकी ठराविक काही लोकांना स्वामी सेवेचा अनुभव येतो, असा तुम्ही कधी विचार केला आहे का? की ज्या लोकांना स्वामी महाराजांचा अनुभव येतो त्या लोकांमध्ये तुम्ही का नाहीत? त्याची प्रचिती तुम्हाला का आली नाही? आजपर्यंत इतकी वर्षानुवर्षे तुम्ही सेवा करत आहात, मग तुम्हाला अनुभव कसे काही येत नाही? तुमच्या मनामध्ये जसं की तुम्ही सेवा करत आहात तसं तुमचे प्रॉब्लेम्स वाढत चाललेले आहेत. तुमच्या घरामध्ये क्लेश होत आहेत, भांडणं होत आहेत. तुमच्यासोबत जर हे असे घडत आहे का? असे स्वामी अनुभव तुम्हाला आलेले आहेत का? स्वामी महाराजांची प्रचिती तुम्हाला का मिळत नाही आहे? तर सगळ्यात अगोदर आपण बघूया की तुम्ही फक्त कोणीतरी सांगितलेलं आहे, कुठेतरी ऐकलेलं आहे म्हणून तुम्ही जर सेवा करत आहात तर त्याचे तुम्हाला फळ मिळणार नाही. तुम्हाला अमक्याने एकाने सांगितले की मी ही सेवा केली आणि माझ्या ह्या सेवेने माझे अमुक कर्ज होते, ते माझे कर्ज फिटले. किंवा कोणी एखाद्याने सांगितलं की माझे पती खूप व्यसनी होते, खूप दारू वगैरे प्यायचे, पण मी ही सेवा केल्यामुळं त्यांचं ते पूर्णपणे व्यसन सुटलेलं. असं जर तुम्ही ऐकून सेवा केलेली असेल तर त्या सेवेचा तुम्हाला काही फायदा होणार नाही. कारण तुम्ही ज्यावेळेस सेवा करताना त्यावेळेस तुमचा स्वामी महाराजांवरती, त्या सेवेवरती किती विश्वास आहे हे तुम्हाला अगोदर लक्षात घ्यायला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही सेवा करताना त्यावेळेस समोरच्याला अनुभव आला आहे, मग मलाही अनुभव येईल म्हणून जर तुम्ही सेवा करत असाल तर याने तुम्हाला अनुभव येणार नाही. तर तुम्ही या पद्धतीने जर सेवा केलीत तर आयुष्यभरसुद्धा तुम्हाला या सेवेचा लाभ होणार नाही. कारण आपल्या देवासमोर, आपल्या भगवंतासमोर, आपले देव कोणतेही असू दे, आपले महाराज कोणतेही असू देत, ज्यावेळेस तुम्ही त्यांची सेवा करताय ना त्यावेळेस तुम्हाला ती अगदी मनापासून आणि अगदी विश्वासाने करायची आहे. देव तुम्हाला म्हणत नाही की मला इतकी फुलं अर्पण कर, माझी इतकी मोठ्याने पूजेची मांडणी कर, मला हे वस्त्र घाल, किंवा हे अमुक अत्तर लाव. हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं नसतं. त्यांच्यासाठी महत्त्वाचं असतं की तुमचा भाव, तुमची भक्ती, तुम्ही किती विश्वासाने हे करत आहात. हे बघा ना, आजकाल आहे ना जवळजवळ 90-95% ताई दादा असे करत नाहीत. दुसरीकडे त्यांचं मन भरकटत जातं आणि ते एका जागेला पूजेला बसलेले असतात. अशा ह्या त्यांच्या पूजेला काहीच अनुभव येणार नाहीत त्यांना. कारण तुम्ही जी काही सेवा करता, जे काही भाव आहेत तुमचे, ते मनामध्ये ठेवून जर तुम्ही सेवा करत नसाल तर त्याचा तुम्हाला अनुभव कसा येईल, प्रचिती कशी येईल? ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मनामध्ये शुद्ध भाव, भक्तिभाव ठेवून स्वामी महाराजांसमोर अगदी एक साधा तुपाचा दिवा लावून तुम्ही सेवा केलीत तरीसुद्धा तुम्हाला त्याचे चांगले अनुभव मिळतील. पण बरेच जण असं करत नाहीत. तुम्ही जी सेवा अगदी करताय ना ती अगदी मनापासून करायला पाहिजे, मन लावून करायला पाहिजे. स्वामी महाराजांची एकनिष्ठ होऊन, एकाग्र होऊन तुम्हाला ही सेवा करायला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही सेवा कराल ना त्यावेळेस ही एक गोष्ट मात्र तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की कोणतीही सेवा करताना तुम्हाला स्वामी महाराजांची एकनिष्ठ, एकरूप होऊन सेवा करायची आहे. कारण हे स्वामी महाराजांची एकनिष्ठ होऊन सेवा करा हे तुम्हाला कोणीही सांगणार नाहीत. तुम्हाला अमुक सांगतील की ह्या पद्धतीने पूजेची मांडणी केली पाहिजे, ह्या पद्धतीने फुलं अर्पण केले पाहिजे, असं तुम्ही करा. पण जो काही मन लावून एकनिष्ठ होऊन सेवा करायची आहे, मन एकाग्र करायचं आहे, ते तुम्हाला कोणीही सांगणार नाही. त्यामुळे तुमचं जे मन आहे ना ते तुम्ही एकाग्र ठेवून सेवा करत चला. आपण किती जरी पूजापाठ केलं तर त्या पूजेमध्ये जर तुमचं मनच नसेल तर त्या पूजेचे तुम्हाला अनुभव येणार नाहीत. त्याच्यामुळे एक गोष्ट नेहमी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, पूजा करताना विश्वासाने सेवा करायला पाहिजे. तर मग तुम्ही केलेल्या सेवा ज्या असतात त्या सेवेचा हिशोब तुम्हाला ठेवायचा नसतो. जर तुम्ही सेवेचा हिशोब ठेवला तर ती सेवा तुम्ही अगदी मनापासून केली हे कसं तुम्ही म्हणू शकताय? याला काहीच अर्थ राहत नाही. त्यामुळे तुम्ही जी काही सेवा करताय ना ती सेवा फक्त तुम्हाला महाराजांवरती सोपवून द्यायचं आहे. आणि कधी तुमच्या डोक्यात जरी विचार आला की अमुक दिवसापासून मी सेवा करते पण मला अनुभव नाही आला, तर अशा वेळी तुम्हाला लगेच म्हणायचं असतं की
नाही, मी सेवा ही करते ती स्वामी महाराजांसाठी करते. मला जे काही द्यायचं आहे स्वामी महाराजांना ते त्यांच्या इच्छेने देतील. मी फक्त माझ्या कर्मासोबत सेवेची जोड म्हणून मी महाराजांची सेवा करते. कसं असतं ना, प्रयत्नांती परमेश्वर. त्यामुळे तुम्ही दिवस रात्र सेवा करता आणि तुम्ही म्हणत असाल की मला स्वामी महाराजांचा अनुभव येत नाही, तर हे सगळं बसल्या बसल्या होत नसतं. तुमच्या कर्मासोबतच सेवेची आणि नशिबाची साथ असायला लागते. तुम्ही जे कष्ट करता, जे मेहनत करताय, त्यालाच स्वामी महाराज साथ देत असतात. तर आता आपण वळूया की आपल्याला मेन सेवा काय करायची आहे ते. दिनांक 21 जुलै 2024ला आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेनिमित्त तुमची कोणतीही एखादी इच्छा असेल की तुम्ही स्वतःचं घर घेण्यासाठी प्रयत्न करत आहात, संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहात, किंवा तुमचा मुलगा बऱ्याच ठिकाणी नोकरीसाठी इंटरव्ह्यू देऊन आलेला आहे, पण त्याला म्हणावा तसा जॉब मिळत नाही आहे, किंवा तुमच्या मिस्टरांना जॉब आहे पण त्यांचं प्रमोशन कोणत्या ना कोणत्या कारणासाठी अडकून राहिलेलं आहे, त्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता. त्याचबरोबर मुलामुलींच्या विवाहासाठी किंवा तुमची छोट्यातली छोटी इच्छा असू द्या किंवा मोठ्यातली मोठी, तुमची कोणती जी इच्छा असेल, तुमची जी कोणती मनोकामना असेल, ती पूर्ण होण्यासाठी स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक कार्यामध्ये यश मिळवण्यासाठी तुम्हाला स्वामी महाराजांची ही जी सेवा आहे ती करायची आहे. तर ही सेवा तुम्ही 1 जुलै ते 21 जुलैपर्यंत करू शकता. ही सेवा कोणीही करू शकतं. मुलं, मुली, स्त्री, पुरुष, वृद्ध कोणीही करू शकतं. या सेवेला वयाचं कुठलंही बंधन नाही. तुम्ही ज्या ठिकाणी ही सेवा करत असाल, ज्या ठिकाणी तुम्ही राहत असाल, त्या ठिकाणी तुम्ही ही सेवा करू शकता. या सेवेसाठी तुम्हाला पूजेची मांडणी वगैरे करायची आवश्यकता नाही आहे. तुम्ही जर बाहेर राहत असाल, हॉस्टेलला राहत असाल, शिक्षणासाठी किंवा नोकरीनिमित्त कुठे जरी तुम्ही बाहेर राहत असाल तरीसुद्धा चालेल, ही सेवा तुम्ही करू शकता. फक्त तुम्हाला काय करायचं आहे की देवासमोर बसायचं आहे, तिथे दिवा लावायचा आहे, आणि या सेवा करताना तुम्हाला फक्त एक नियम पाळायचा आहे. तो नियम म्हणजे की या पूर्ण सेवेमध्ये 21 दिवसामध्ये तुम्हाला मांसाहार करायचा नाही आहे. पूर्ण मांसाहार वर्ज्य तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. मांसाहार सोडून तुम्ही बाकी काहीही खाऊ शकता. या सेवेमध्ये तुम्हाला ब्रह्मचर्यसुद्धा पाळायची गरज नाही. त्याचबरोबर तुम्ही कुठे गावाला नातेवाईकांकडे वगैरे गेला तरीसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. या सेवेमध्ये असा कुठलाही नियम नाही की तुम्ही बाहेर गेल्यानंतर खाऊ नका, बाहेरचं पाणी पिऊ नका, फक्त घरातलंच खायला पाहिजे असं. त्यामुळे ही सेवा तुम्ही अगदी कुठे जरी असलात तरी करू शकता. फक्त ही सेवा तुम्हाला मनापासून करायची आहे, आणि सेवा करताना सेवेचं जे वेळ आहे ते वेळ तुम्हाला एक ठेवायचं आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही एकाच जागेवर बसून ही सेवा करतात, त्यावेळेस तुमची जी ऊर्जा आहे ना, तुम्ही ज्या जागी बसून पूजा करत आहात, सेवा करत आहात, त्या जागेशी एकनिष्ठ होते, एकरूप होते. त्यामुळे जर तुम्ही रोज एकाच वेळेला सेवा केलात तर ती जी ऊर्जा असते, ती ऊर्जा तुमची वाट बघत बसलेली असते की हा व्यक्ती येईल, कधी येईल, इथे बसेल आणि सेवा करेल, आणि त्याची आणि माझी ऊर्जा एक होईल. त्यामुळे अशी व्यक्ती जेव्हा सेवा करेल तर त्याचे रिझल्टसुद्धा त्यांना लवकरात लवकर आणि चांगले बघायला मिळतील. ह्या ज्या ऊर्जा असतात ना, त्या तुम्ही अनुभवसुद्धा करू शकता. पण कधी कधी काय होतं की कामानिमित्त किंवा काही अडचण असेल तर तुम्ही एखाद्या वेळेस टाईम बदलू शकता. पण रोजच तुम्ही असं करू नका की आज सकाळी सेवा केली आणि उद्या दुपारी करताय, तर परवा तुम्ही रात्री करताय. असं न करता तुम्हाला सेवा करताना एकाच टायमिंगमध्ये, एकाच वेळेला, एकच टाईम ठेवून तुम्हाला ही सेवा करण्याचा तुम्ही प्रयत्न करा, आणि त्याचे अनुभव पण तुम्हाला लवकरच येतील आणि त्याचे चांगले परिणाम तुम्हाला दिसून येतील. तर आता जाणून घेऊया की ही सेवा आहे ती कोणती करायची आहे. तर ती सेवा म्हणजे आपल्या स्वामी महाराजांची स्वामी चरित्र सारामृताचे 21 दिवसामध्ये 3 दिवसाचे एक पारायण, असे 21 दिवसामध्ये तुम्हाला 7 पारायण करायचे आहेत. जर तुम्हाला हे शक्य नाही झाले तर तुम्ही 21 दिवसामध्ये रोज 21 अध्याय वाचून सुद्धा दिवसाला एक पारायणसुद्धा पूर्ण करू शकतात. असे जर का तुम्हाला करता आले तर ते अतिउत्तम. एक पाठ करायला तुम्हाला 1 ते 1.5 ते 2 तास लागू शकतात. हे तुमची वाचनाची जी स्पीड आहे त्या स्पीडवर अवलंबून आहे. असे तुम्ही 21 दिवसामध्ये 21 पारायणसुद्धा करू शकतात. हे पारायण तुम्ही संकल्पयुक्त करू शकता. पण जर बऱ्याच जणांना 21 दिवसामध्ये 21 पारायण करणे शक्य नसेल, कारण त्यांची लहान मुले असतील किंवा ते नोकरीनिमित्त घरातून लवकर बाहेर वगैरे पडत असतील, त्यांनी 3 दिवसामध्ये एक पारायण या पद्धतीने 21 दिवसामध्येच तुमचे 7 पारायणं पूर्ण होतील. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. 1 जुलैला जर तुम्ही पहिला अध्याय वाचायला सुरुवात केली तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला
7 ते 14 या पद्धतीने अध्याय पठण करायचे आहेत. म्हणजेच तुमचं 3 दिवसामध्ये एक पारायण पूर्ण होईल. 21 अध्याय वाचून झाल्यानंतर तुमचं एक अध्याय पूर्ण होईल. ही झाली दुसरी पद्धत. आणि पहिली पद्धत जी मी तुम्हाला सांगितलेली आहे ती म्हणजे 21 दिवसामध्ये 21 पारायण. या पद्धतीने तुम्ही पारायण करू शकता. त्यानंतर दुसरी पद्धत म्हणजे 3 दिवसांमध्ये एक पारायण. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही पारायण करू शकता. 7 दिवसामध्ये एक पारायण. या पद्धतीने तुम्ही रोज 3 अध्याय वाचून दिवसामध्ये एक पारायणसुद्धा तुम्ही 7 दिवसामध्ये एक पारायणसुद्धा तुम्ही पूर्ण करू शकता. समजा 1 जुलैला तुम्ही 1 ते 3 अध्याय वाचले तर दुसऱ्या 2 जुलैला तुम्हाला 4 ते 6 या पद्धतीने तुम्हाला रोज 3 अध्याय वाचून 7 दिवसांमध्ये एक पारायण तुम्हाला पूर्ण करू शकता. चौथी पद्धत म्हणजे तुम्ही रोज 1 अध्याय वाचूनसुद्धा तुम्ही हे पारायण करू शकता. या पद्धतीने तुमचे 21 दिवसामध्ये एक पारायण पूर्ण होईल. तर 21 दिवसामध्ये स्वामी चरित्र सारामृताचे 21 अध्याय वाचून तुम्ही, ज्यांना काहीच करणे शक्य नाही, ज्यांच्या मनामध्ये खूप इच्छा आहे पण त्यांना वेळेअभावी जमत नाही, तर अशांनी 21 दिवसामध्ये रोज 1 अध्याय वाचून एक पारायण जरी पूर्ण केला तरीसुद्धा चालेल. फक्त ही जी सेवा आहे ना, ती सेवा करताना तुम्हाला महाराजांशी एकनिष्ठ होऊन करणं हे महत्त्वाचं आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमचा जो शेवटचा अध्याय वाचून झाल्यानंतर तुम्हाला पूजा वगैरे करून घ्यायची आहे आणि त्या दिवशी तुम्हाला महाराजांच्या आवडीचे नैवेद्य बनवायचं आहे, जेवण बनवायचं आहे. आणि स्वामी महाराजांच्या पोथींना, स्वामी महाराजांना तुम्हाला ते नैवेद्य दाखवायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही या दिवशी एखाद्या पती पत्नी जोडप्याला जेवणसुद्धा घालू शकता किंवा एखादा मुलगा मिळाला तर त्यालासुद्धा तुम्ही जेवण घालू शकता. अशा पद्धतीने तुम्ही याचे उद्यापन करू शकता. किंवा जर तुम्हाला जेवण घालणे शक्य झाले नाही, तुम्हाला जोडपं भेटलं नाही किंवा बऱ्याच ठिकाणी जेवणाला मुलांना वगैरे बोलवलं तर त्या येत नाहीत, अशा वेळी तुम्ही शिदा घेऊन तुम्ही तुमच्या जवळच्याच मंदिरामध्ये किंवा सेवा केंद्रामध्ये जाऊन ते तुम्ही देऊ शकता. ही सेवा तुम्ही एखाद्या गावी गेलात तरीसुद्धा करू शकता. या पद्धतीने तुम्ही तुमची जी सेवा आहे ती सेवा तुम्ही स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करू शकता. याच पद्धतीने तुम्हाला दुसरी एक सेवा म्हणजेच 21 दिवस रोज 11 वेळा तारक मंत्राचं पठणसुद्धा तुम्ही करून ही सेवा तुम्ही स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करू शकता. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा 11 माळी जप करूनसुद्धा तुम्ही स्वामी महाराजांची सेवा करू शकता. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 21 जुलैपर्यंत गुरुपौर्णिमेपर्यंत स्वामी महाराजांचे पारायण कसे करावे याबद्दलची तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढे जे काही नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.